नमस्कार मित्रांनो, तुमची जुनी विहीर आहे का किंवा विहिरीत इनवेल बोरिंग करायचं आहे का? तर सरकार हजारो रुपयाचं अनुदान देत आहे, पण अर्ज करताना चुकीची कागदपत्रे तुम्ही दिली तर अर्ज तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करताना नेमकी कोणती कागदपत्रे लागतात ते मी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर थोडक्यात योजना काय आहे हे समजून घेऊया. ही योजना आहे जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी आणि इनवेल बोरिंगसाठी अर्ज करायचा आहे महा-डी-बी-टी पोर्टलवर आणि अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात. कोणती लागतात ते बघू. नंबर 1 आहे जात प्रमाणपत्र. जर तुम्ही शेड्युल ट्राइब ST मधून असाल तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते. नसल्यास अर्ज पुढे जात नाही. नंबर 2चा जे कागद आहे तो उत्पन्नाचं प्रमाणपत्रच म्हणजेच BPL कार्ड. तहसीलदार कार्यालयातून मिळणारं मागील वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट किंवा BPL कार्ड लागू असल्यास गरीब व अत्यल्प उत्पन्न गटासाठी महत्त्वाचा हा कागद तुम्हाला लागतो. नंबर 3चा जो कागद आहे तो 7/12 आणि नमुना नंबर 8चा उतारा. तुमच्या जमिनीचा कागद हा आहे 7/12 उतारा आणि नमुना नंबर 8. जमीन तुमच्या नावावर आहे हे दाखवण्यासाठी हा प्रमाणपत्र लागतो. नंबर 4 आहे ग्रामसभेचा ठराव. तुमच्या गावाच्या ग्रामसभा रेझोल्युशन म्हणजेच ग्रामपंचायतीकडून मिळतो. अनेक वेळा हा कागद विसरतात पण फार महत्त्वाचा आहे. नंबर 5चा जो आहे तलाठी दाखला. मुद्दा ह्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे 3 आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणारे 3 दाखले असतात. त्यामध्ये तलाठी दाखल्यामध्ये एकूण धारणा क्षेत्र 0.20 ते 6 हेक्टर नंबर 1 आहे आणि नंबर 2 आहे विहीर अस्तित्वात असल्याचा दाखला आणि नंबर 3 आहे प्रस्तावित विहिरीचा दाखला. हे तुम्हाला तलाठी दाखल्यामध्ये असणे गरजेचं आहे. यामध्ये सर्वे नंबर, नकाशा आणि चतुर्सीमा म्हणजेच हा दाखवण्यासाठी हा कागदपत्र तलाठ्याद्वारे दिला जातो. हा सगळ्यात टेक्निकल भाग आहे. तर नंबर 6 आहे लाभार्थ्याचे बंधनपत्र. यालाच म्हणतात बॉन्ड पेपर. 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थ्याने सही केलेली असावी. शासनाच्या अटी मान्य आहेत हे दाखवण्यासाठी हा बॉन्ड पेपर तुमच्यासाठी लागतो. तर नंबर 7 आहे कृषी अधिकारी याचे पाहणी प्रमाणपत्र. यालाच ॲग्रिकल्चर ऑफिसर हे कागदपत्र तुमच्यासाठी देतो. शेतात प्रत्यक्ष फील्ड इन्स्पेक्शन त्याचे रेकमेंडेशन लेटर तुम्हाला लागते. हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. नंबर 8 आहे गट विकास अधिकारी शिफारसपत्र. यालाच DBO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांच्या रिकमेंडेशन लेटर तुम्हाला या योजनेसाठी लागतो. नंबर 9चा आहे विहिरीचा फोटो. काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो. जुनी विहीर स्पष्ट दिसली पाहिजे त्या फोटोमध्ये. महत्त्वाची खूण असली पाहिजे फोटोमध्ये आणि लाभार्थी स्वतः फोटोमध्ये असायला पाहिजे. फोटो चुकीचा असेल तर अर्ज रद्द होतो. नंबर 10 जो आहे तो इनवेल बोरिंगसाठी फेसिलिबिलिटीसाठी रिपोर्ट. ग्राउंड वॉटर सर्वे डेव्हलपमेंट एनर्जी यांच्यामार्फत हा कागद तुम्हाला दिला जातो. फेसिबिलिटी रिपोर्ट इनवेल बोरिंग शक्य आहे का ते सांगणारा हा रिपोर्ट असतो. नंबर 11वा जो कागद आहे तो अपंग प्रमाणपत्र. जर कोणी अपंग असेल तरच लागू असणार आहे हा प्रमाणपत्र, नाही तर काही गरज नाही. जर लाभार्थी दिव्यांग किंवा डिसेबल्ड असेल तर अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे या योजनेसाठी. नंबर 12 आहे आदिवासी विकास प्रकल्प प्रमाणपत्र. यालाच प्रोजेक्ट ऑफिसर ट्राइबल डेव्हलपमेंट यावर्षी SCA स्कीम किंवा आर्टिकल 295 अंतर्गत लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र या योजनेसाठी आवश्यक आहे. हे आदिवासी लाभार्थ्यासाठी अनिवार्य आहे, बाकीसाठी काही गरज नाही. अर्ज करण्यापूर्वी टिप्स आहे मित्रांनो, सर्व कागदपत्रे क्लिअर आणि स्कॅन करा. नाव, सर्वे नंबर, गट सगळीकडे एकसारखा आहे का नाही ते तपासा आणि फोटो अपडेट आणि स्पष्ट असायला हवा. तर मित्रांनो,
जर तुम्हाला जुनी विहीर दुरुस्त किंवा इनवेल बोरिंगसाठी अनुदान घ्यायचं असेल तर ही सगळी कागदपत्रे आधीच तयार ठेवा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल. धन्यवाद.